भटके मुक्त हक्क परिषदेचा भटके मुक्त हक्क परिषदेचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा। कोण म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही। भटके मुक्त हक्क परिषदेचा आदरणीय अंबाजी सर आपल्याशी थोडं रिक्वेस्ट। अंबरनाथ विधानसभा चे आमदार इथं आपल्या पेंडॉलला भेट द्यायला आलेले आहेत। आपण आपल्या सर्वातर्फे आणि हक्क परिषदेतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया। वास्तविकता हे सगळे विषय आमदार साहेबांना माहिती आहेत। वेळोवेळी आमदार साहेब ह्या गोष्टीचे म्हणजे कसं याच्यातून मार्ग काढता येईल त्याच्यासाठी प्रयत्नही केलेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पत्र द्यायचं तिथं पत्र दिलेलं आहे। मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर चर्चा करायची वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। किनीकर साहेब सोल्युशनच निघाना म्हणून उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आम्हाला इथं आझाद मैदानावर बसावं लागलेलं आहे। त्यामुळं आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे, साहेबांचे तुम्ही खास जवळचे आहात, तुम्ही टाकलेले शब्द यदा कदाचित ते बाजूला करणार नाही आणि एक किनीकर साहेबांच्या माध्यमातून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून हा विषय सोडवण्याचं जे काही क्रेडिट आहे ते अंबरनाथच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। कारण आजचा विषय हा 7 दिवस महाराष्ट्रातल्या 7ही प्रशासकीय ज्या विभाग आहेत तिथं सगळीकडे पोहोचलेला आहे आणि बऱ्यापैकी शेवटच्या घटकापर्यंत हे विषय पोहोचलेले आहेत की बाबा हक्क परिषदेचे लोक उपोषणाला बसलेले आहेत आणि ते आझाद मैदानावर तिथं 10 लोक एकत्र घेऊन बसायची 2 दिवस अडचण होते, आम्हाला 7 दिवस झाले। वेगवेगळ्या ठिकाणचे लोक येतात, सपोर्ट करतात आणि तुम्ही लढा आम्ही आहोत। लढण्यापेक्षा मी असं म्हणेल की किनीकर साहेब आता निर्णय घ्या आणि अंबरनाथकरांना बी आनंदी बनवा आणि आम्हालाही काहीतरी हायसं वाटेल असं काहीतरी करा। कारण भविष्यातल्या येणाऱ्या जे काही सत्तेमध्ये लाल दिव्याच्या गाडीत तुम्हाला आम्हाला बघायचं आहे। त्यावेळेचा चान्स गेलेला होता, परंतु आता पुढचा जो येणारा चान्स आहे तो 100% तुम्ही असल्याशिवाय मंत्रिमंडळ तयार होणार नाही असं 100% होऊ शकतं। तुम्ही असलाच पाहिजे। आमची विनंती एवढीच आहे, आज आवर्जून तुमचे काय कामं असतील, आचारसंहिता जवळच आहे, मला वाटते शक्य होईल तेवढ्या लवकर CM साहेबांशी बोलणं करणं किंवा हा विषय संपवणं। खास करून आपले सगळे विषय आता खारगे साहेबांच्या टेबलला पोहोचलेले आहे। माझी विनंती आहे आपल्याला की हे 1-2 दिवसामध्ये हा विषय निर्णय घेऊन संपवा। तुम्ही काहीतरी हट्ट आमच्यासाठी धरावा की हा माझ्या मतदारसंघातला विषय, हा ॲटलिस्ट मला संपवावा लागेल, नाहीतर मग आमची अडचण होईल असं तुम्ही बोलायला काही हरकत नाही। यस, तर आपल्याला मार्गदर्शन करतायत किनीकर साहेब। गेल्या 7 दिवसापासून भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्राच्या वतीने आपला एक हक्क मागण्यासाठी धनंजय उभासे साहेब 7 दिवस झाले उपोषणाला आणि त्यांचे महाराष्ट्रातून आलेले सर्व सहकारी आपला जो हक्क आहे, आपल्यावर जो होणारा अन्याय आहे तो दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी बसलात। मी गेले 15 वर्ष आपल्याला बघतोय की आपण भटके विमुक्त लोकांसाठी वेळोवेळी मंत्रालयामध्ये धावपळ करतात, त्यांचे हक्क मिळवण्यासाठी प्रत्येक मिनिस्टर असेल, सचिव असेल, त्यांच्याकडे जाऊन बसून आपल्या मागण्या कशा मान्य होतील ह्या तुम्ही बघतात।
मला वाटतं 8 दिवसापूर्वी ठाण्याला पण आपला मेळावा होताच. त्यावेळेस पण मी 2 बस दिल्या होत्या अंबरनाथवरून. आणि आपले जे भटके विमुक्त जे लोक आहेत ते सर्वसामान्य लोक आहेत, गोरगरीब आहेत. त्यांचा हक्क कुठेतरी मारला जातो, त्यांचा हक्क मिळत नाही, त्यांना हक्क मिळाला पाहिजे. त्या माध्यमातून आपण या ठिकाणी उपोषणाला बसलात. माझं सकाळी साहेबांशी बोलणं झालं, सकाळीच दोघांचे पण फोन आले होते. आणि दुसऱ्या आमदारांनी पण मला सांगितलं की बाबा तुमच्या मतदारसंघातला हा विषय आहे आणि तुम्ही उचलला पाहिजे. पण मी वेळोवेळी मी कुठेही कमी पडलो नाही, कारण का आपल्याला जागा मिळाली होती ती सुद्धा मी घेण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था आपल्या जी रुजलेली आहे आणि त्या व्यवस्थेमुळे आपल्याला मिळालेली जागा आपल्याला मिळू शकली नाही. ही आजच्या ह्या 21व्या शतकामधील हे मोठं दुःख आहे, कारण का मोठा अन्याय आहे. पण तो आता याच्या पुढे अन्याय सहन करायचा नाहीये. आपला हक्क मिळाल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाहीये. आणि आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब संवेदनशील आहेत आणि त्यांनाही तुमच्या व्यथा माहिती आहेत. 2023ला काही निर्णय घेतले होते ते इम्प्लिमेंटेशन झालेले नाहीये. तर त्यामुळे पहिला जो आहे जातीच्या प्रमाण संबंधित 2008चा जो GR आहे तो बदलून पुनर्जीवित करण्यासाठी जी आपली मागणी आहे, मला वाटतं तीही अंतिम टप्प्यात आलेली आहे. कारण का तुमच्या मला त्यावेळेस मीही लेटर दिलेली आहे. त्यामुळे आपला हा अन्याय नक्कीच दूर होईल. त्याचप्रमाणे सर्कस मैदानावरील जी आपली वस्ती आहे, आपला हक्क आहे, काही धनाढ्य लोकांनी, काही कॉन्ट्रॅक्ट लोकांनी ती तोडून दुसरीकडे पाठवण्याचा जो हट्ट धरला होता आपण तोही थांबवला. आणि धनंजय उभसे यांनाही आपण आपला गोसावी प्रतीक आम्ही सगळेजणच होतो. मुख्यमंत्री साहेबांना आम्ही बोललो, साहेब असं नाही आहे, आपल्याला यांना कुठे पाठवता येणार नाही. त्यामुळे साहेबांनी लगेच आदेश दिले की आपल्या सहकर्षांनी नगरपालिकेच्या पत्रे हे ते देऊन त्यांना तिथेच एका कोपऱ्यात बसवा आणि बाकीचं जे काय आहे तुमचं नाट्यगृह असेल तेही बनवा. आणि साहेबांच्या ह्या आमच्या मागण्याला साहेबांनी दुजोऱ्या दिला आणि लगेच त्या ठिकाणी घरे दिले. आणि आता ते परमनंट होणार, त्याच्यात कुठेही आपल्याला कधी पडणार नाही आणि कोणी आपल्याला हातवू शकणार नाही. कारण का आपला हक्क पहिला आहे. आपल्याला कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे, जे संविधानामध्ये प्रोव्हिजन आहे, आपण जिथे बसू ती आपली जमीन, हे आपला हक्क आहे. त्यामुळे आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. आता तर आपण SRA लागू केलेला आहे नोनाड रिजनमध्ये, अंबरनाथमध्ये. आणि त्या SRAच्या माध्यमातून आपल्याला घरं बांधून देण्यासाठी आपण मागणी करायचं आणि नक्कीच ही मागणी आपल्याला मान्य होईल. त्यामुळे आपण सर्वांनी त्यासाठी प्रयत्न करायचं. बोलून घ्या त्या ठिकाणी आलं त्यांचं स्वागत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष पंडित पटोले साहेब आलेले आहेत, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आणि महाराष्ट्रातल्या खऱ्या वंचिताचे प्रश्न आझाद मैदानातून आता राजकीय व्यक्तींच्या आहेत, याचा आपल्याला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे. मी एवढीच विनंती करेन साहेबांना की ज्या गोष्टीसाठी आम्हाला हे उपोषण वगैरे आंदोलन करावं लागतंय, तर लवकरात लवकर या विषयात लक्ष घालण्यासाठी सरकारला भाग पाडावा एवढी विनंती करतो आणि त्यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतो.